की भागवत कथेचं श्रवण केल्याच्या नंतर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते, पण जो चांगला विचार आहे, जी संकल्पना चांगली आहे, जी कल्पना चांगली आहे, जो सात्विक विचार आहे, तोच विचार भागवत कथेच्या श्रवणाने पूर्ण होतो। पहा, वाईट विचार अजिबात पूर्ण होत नाही। तर तुम्ही मनामध्ये संकल्प ठेवायचा आहे, तर कथा ऐकायला यायचंय, म्हणून माझ्या शेजारणीला अजिबात नातूच होऊ देऊ नको देवा, अशी संकल्पना ठेवली तर नाही पूर्ण होणार। दुसऱ्याचं वाटोळ करण्याची संकल्पना जर मनात ठेवून जर तुम्ही या धर्म मंडपामध्ये येऊन बसलात, तर त्याची फलप्राप्ती तुम्हाला काहीच भेटणार नाही। पण तुमच्या मनामध्ये जर चांगला विचार असेल, सात्विक विचार असेल ना, तर नक्कीच ती संकल्पना, तो विचार तुमचा पूर्ण होईल। मी सांगितलं काल, कल्पवृक्षाचं झाडही आहे की मनातील संकल्पना पूर्ण करणार, पण ती संकल्पना कशी, वाईटही असो चांगलीही असो। तुम्हाला जर वाटलं कोणाचं वाईट करायचंय आणि मला संकल्पना करायची, तर कल्पवृक्षाचं झाड शोधा आणि त्या झाडाखाली, पण ते सापडतच नाही। कल्पवृक्षाचं झाड असं आहे, त्या झाडाच्या खाली बसल्याच्या नंतर मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। पण श्रीमद भागवत कथा अशी आहे, तिचं श्रवण केल्याच्या नंतर, तिचं चिंतन केल्याच्या नंतर आणि या धर्म मंडपामध्ये बसल्याच्या नंतर मनातील फक्त आणि फक्त सात्विक विचारच पूर्ण होतात। पहा, तुम्ही म्हणाल ताई भागवत ग्रंथ असा आहे काय, म्हणे पानच आहेत कागदाचे, आम्ही तो ग्रंथ कुठूनही विकत आणू, आम्ही वाचत बसू, आमची संकल्पना पूर्ण होईल। मी सांगेल, भागवत ग्रंथ कुठंतरी पानं आहेत, कुठंतरी रजिस्टर आहे, गाईड आहे, किंवा काहीतरी पानं वाचण्याचं ठिकाण आहे, असा उद्देश अजिबात। भगवान गोपाल कृष्णाचं वाङ्मयीन रूप म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे। पहा, हा फक्त ग्रंथच नाही, साक्षात भगवान गोपाल कृष्णांचं वाङ्मयीन रूप आहे, याचंच उत्तर सांगितलं जातं। पहा, तुम्हाला नसेल पटेत तर आरतीमध्ये सांगितलं जातं। मग तुम्हाला प्रश्न पडेल, सत म्हणावं कुणाला, चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय? जे भगवान परमात्मा सतचित आनंद आहे, विश्वोत्पत्त्या देहे दवे, विश्वाच्या उत्पत्तीचं जे कारण आहे, अशा भगवान गोपाल कृष्णाला श्री कृष्णाय वयम नमः आमचं वंदन असो। सच्चिदानंद रूपाय, भगवान परमात्माचं रूप कसं आहे पहा, तर ते सत आहे, ते सत्य आहे। आणि तुम्हाला प्रश्न पडेल की सत्य म्हणावं कोणाला? सत्याचा अर्थ असा आहे, जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात। बदलत काही नाही, भगवान परमात्माचं रूप कधीच बदलत नाही। पहा, भगवंत फक्त एकच आहे का, युगे 28 विटेवरी उभा, 28 युग झालंय भगवान पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती उभा आहे, अजून बदललाय का? कमरेवरती हात ठेवून उभा आहे, त्यानं कधी हात खाली घेतलेत का? नाही ना, तो आहे तसाच आहे। पहा, आपल्यामध्ये बदल होतोय। 200 वर्षापूर्वी आपण आहेत तसे होतो का, आणि आता 200 वर्षाच्या नंतर आहे तसे राहणार आहेत का? फक्त भगवान परमात्मा सत्य आहे, कारण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, भगवंताशिवाय इथे काहीच सत्य नाही, जगत सर्वच मिथ्या आहे। सत्य म्हणायचं कशाला? तुम्ही म्हणाल सत्य, सत्य म्हणजे काय? तुम्ही म्हणाल खरं, तुमचं बरोबर आहे, सत्य म्हणजे खरं, पण सत्य म्हणावं कोणाला? त्याचा अर्थ असा आहे, जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात, आणि न बदलणारा फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे। पहा, फक्त भगवान परमात्मा कधी बदलत नाहीत, आपल्यामध्ये बदल होतो। मला सांगा, जोपर्यंत आपण 200 वर्षापूर्वी होतो का सर्वजण, 200 वर्षापूर्वी आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं, 100 वर्षाचं आहे ना। 200 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 200 वर्षाच्या नंतर आपण नसणार आहे। भगवान परमात्मा 200 वर्षापूर्वी होता, आताही आहे, आणि 200 वर्षानंतरही असणार आहे। लहानपणी पहा, बाळ पहा, अतिशय सुंदर दिसतं, गुटगुटीत दिसतं, गुबगुबीत त्याचे गाल असतात, जाड असतं,
कोणीतरी असं गल्लीतून जर बाळ चाललं पटकन असं उचला वाटतं आणि त्याचा टुकून पापा घ्या वाटतो ना लहान बाळाचा असं करा नाही का असं घ्या वाटतो ना तसा म्हाताऱ्या आजोबाचा घ्या वाटतो का लहान बाळ जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत खूप सुंदर दिसतं पहा त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत जातो त्याच्यामध्ये बदल होत जातो जसा बदल त्याच्यामध्ये होत जाईल तसं विनाशाला पावत असतं पहा नाशाच्या दिशेने आपली वाटचाल होत असते आपली गती नाशाच्या दिशेने असते पहा आपण सर्वजण बदलणारे आहोत मिथ्या आहे कारण वृक्ष वेली झाड घर दार गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धन दौलत सगळं मिथ्या आहे पृथ्वीवरील जेवढ्या काही वस्तू आहेत प्राणी पक्षी पशु आहेत सर्वच मिथ्या आहे फक्त भगवान परमात्मा एकच सत्य आहे पहा देह बदलतो पण भगवंत कधीच बदलत नाही आणि चित्त म्हणजे जो ज्योती रूपाने आपल्यामध्ये आहे तेही भगवान परमात्माच रूप आहे आणि भगवान परमात्माचा आनंदही भगवंताचंच रूप आहे कारण आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग भगवंताचं आनंद रूप तर आहेच पण त्याचं नाम त्याचं गुणगान जीवाला सुख देणार आहे कारण किती आनंद